राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय नवा श्री शंकरानंद गुरुपादानुकल्पने सविलास महामोह ग्रासैक कर्मणे कुंडली गवर्धारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय। 6वा श्लोक झाला का 7वा? अहंता ममतां गेहे गेहादौ च करोति यः कामाद्यवस्थया भ्रांतो नासावात्मा मनोमयः। या श्लोकाचं आपलं चिंतन झालेलं आहे. कोण करता अनुवाद? त्याचा झालाय का? 7वा झालाय. पुढे लीना सुप्तौ अपूर्वोदे व्याप्नुयादानकाग्रहा चिच्छाया योपेतधीर्णात्मा विज्ञानमय शब्दः. असा 7वा श्लोक झालेला आहे. चला, कर्तृत्व संज्ञक विज्ञानमय कोशाचे स्वरूप दाखवून त्याचे अनात्मत्व व्यक्त करतात. अर्थात विज्ञानमय कोश हा अनात्मा आहे, हा भाव या श्लोकातून सांगितला आहे. लीना सुतो वपुरबोधे वाप्नुयादनखागृगा चिच्छायोपे जीर्णात्मा विज्ञानमय शब्द भाग. जी चैतन्याने आभासयुक्त असलेली बुद्धी ती निद्रावस्थेत लीन होत असते आणि जागृतावस्थेत ती नखापासून मस्तकापर्यंत व्यापून राहून शरीराला पूर्ण व्यापून राहते. अशी जी चैतन्य आभासयुक्त असलेली बुद्धी म्हणजे चैतन्याचा आभास ज्या बुद्धीमध्ये आहे अशी असणारी बुद्धी. चैतन्याचा आभास बुद्धीत आहे म्हणूनच ती बुद्धी आहे ते कर्तृत्व प्रधान बनलेली. चैतन्याचा आभास त्याच्यात नसेल तर कर्तृत्व प्रधान बनणार नाही. बुद्धीशिवाय कर्तृत्व येणार नाही. पण बुद्धी स्वरूपात जड आहे म्हणून तिला कर्तृत्व प्रदान करायला चैतन्याच्या आभासाची आवश्यकता आहे. बरं, मग चैतन्य कर्तृत्ववान आहे का? तर चैतन्य ही कर्तृत्ववान नाही. चैतन्य कर्तृत्ववान नाही, पण बुद्धीच्या द्वारे कर्तृत्व दाखवते. म्हणून या दोघांच्या मधून एक बुद्धी म्हणजेच अंतःकरण आणि अंतःकरण म्हणजेच अपंचकृत पंचमहाभूतांच्या अर्ध्या सत्वगुणाचं कार्य. म्हणून ही बुद्धी जी आहे ती बुद्धी अनात्माच आहे, याच्यात काही शंका नाही. पण मग बुद्धीमध्ये जे कर्तृत्व भासतं आपल्याला शंका तिथून येईल की याच्यात चेतनत्व भासतं त्या बुद्धीमध्ये. तर ते चैतन्याच्या अधिष्ठानावर ज्या वेळेला बुद्धी ही स्थापित झाली त्यावेळेला त्या बुद्धीमध्ये आभास उत्पन्न होतोय. कारण शुद्ध सत्वगुण प्रधान जो पदार्थ आहे त्याच्यात आभास असतो. म्हणून अंतःकरणात आभास निर्माण झालेला आहे तो विकारीचा आहे. तेव्हा चैतन्य आभासयुक्त असलेली बुद्धी काय म्हटलं पुढे निद्रावस्थेत लीन होऊन म्हणजेच विकारी झाली. निद्रेमध्ये ज्या निद्रा अवस्थेत गेले म्हणजे सुषुप्ती अवस्थेत गेले जाते त्यावेळेला ती बुद्धी कार्यप्रविष्ट नाही म्हणजे लीन झाली. तर त्यावेळेला होते. मग कशी म्हणताल तर सांगा पुढे. तर ती विज्ञानमय शब्दाला जी पात्र झालेली बुद्धी ती बुद्धी आत्मा नाही. जागृत काली पायांच्या नखापासून मस्तकापर्यंत जे शरीर व्यापते
आणि तीच निद्रा अवस्थेत लीन होते. लीन होते. असे दोन कामं तिच्याकडे होतात. जागृत अवस्थेमध्ये कार्यप्रविष्ट आणि निद्रा अवस्थेमध्ये लीन. तर तेव्हा ती विज्ञानमय शब्दाला पात्र होणारी बुद्धी आत्मा नव्हे. त्यालाच विज्ञानमय असं म्हणते. तर इथं आता इथं बुद्धी असा शब्द प्रयोग न करता कोशाला विज्ञानमय असं केलं. विज्ञान म्हणजे बुद्धी जरी असेल तरी म्हणजे याच्यामध्ये ही कोशाला पात्र होणारी बुद्धी म्हणून तिथं विज्ञानमय असा उल्लेख केलेला आहे. जी कोशामध्ये राहणारी बुद्धी तिचं नाव विज्ञानमय असं. आणि एरवी आम्ही मन बुद्धी चित्त अहंकार असा शब्द प्रयोग करताना अंतःकरण चतुष्टयात बुद्धी असं म्हणतो. त्यावेळेला तिथं कोश म्हणून शब्द प्रयोग होत नाही. म्हणून विज्ञान हे पद त्या बुद्धीला केव्हा आलं, ती कोशात आहे तेव्हा तिला विज्ञानमय असं म्हणतो. तिला ते पद मिळतं म्हणून आत्मा म्हणते. हा नाही, आता त्याला ते म्हणून तिथं विज्ञान असा शब्द प्रयोग झाला. आणि एरवी अंतःकरण चतुष्टयामध्ये तुम्ही तिला काय विज्ञान म्हणता का? नाही, तिथं बुद्धी असा शब्द प्रयोग आहे. आणि कोशाच्या अंतर्गत काम करणारी बुद्धी तिला विज्ञान. चला, तेव्हा विज्ञानमय शब्दाला पात्र होणारी बुद्धी अशा प्रकारची ही बुद्धी आत्मा नव्हे. कारण ती विज्ञानमय कोशाच्या अंतर्गत असणारी ही बुद्धी झाली. काय विश्लेषण सांगतात ऐका. बुद्धीमध्ये जी ज्ञानशक्ती प्रतीत होते ती बुद्धीची नसून बुद्धीचे साक्षी बुद्धी साक्षी जो चिदात्मा त्याची ती ज्ञानशक्ती असते. आता त्याच्यात दोनही भाग दिसतात. थोडीफार क्रियाशक्ती बी दिसते बुद्धीमध्ये सुद्धा. कारण तो इंद्रियांचा चेतक जो प्राण म्हणजे प्राणाचाही सहभाग त्याच्यात आहे क्रिया करण्यासाठी. क्रियेला कारणीभूत प्राण आहे आणि ज्ञानशक्तीला कारणीभूत चिदात्मा म्हणजे चैतन्य आहे. तर हे दोन्हीही त्या ठिकाणी दिसतात. म्हणून आता इथे बुद्धी साक्षी जो चिदात्मा, बुद्धीचा साक्षी जो चिदात्मा त्याची ही ज्ञानशक्ती आहे. म्हणजे साक्षीची साक्ष हा ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान हे ज्याचं स्वरूप आहे तो साक्षी. आणि त्या साक्षीच्या ठिकाणी बुद्धिरूपी उपाधी लागली म्हणजे या कोशाची उपाधी लागली. त्यावेळेला त्याच्यामध्ये विज्ञानता तयार झाली. म्हणजे बुद्धीत पडलेल्या चैतन्याचा प्रतिबिंब म्हणावं लागेल ना. म्हणजे आभास पडल्यावरच आभास तर उपाधी साक्षी चैतन्याच्या ठिकाणी बुद्धीची उपाधी लागल्याने त्यामध्ये उपाधी लागली म्हणजे आपोआपच चैतन्य नाही अशी जागा नाही झालं. म्हणून चैतन्य तर ओतप्रोत आहे आणि बुद्धिरूपी उपाधी ही तोकडीच आहे, परिच्छिन्नच आहे. पण परिच्छिन्न असेल तरी विश्वात म्हणून तर त्याला अद्वय असं म्हटलं. सगळ्या पदार्थाच्या आतून बाहेरून भरलेलं चैतन्य. पण पदार्थ लागला बुद्धिरूपी. बुद्धिरूपी पदार्थ हा सत्वगुण कार्य असल्या कारणाने अतिशय तेजस्वी अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये झाला. जसा आरसा असावा, आरशातच सूर्याचा प्रकाश जो आहे ना तो त्याच्यामध्ये परावर्तित होतोय. तसा बुद्धी ही सत्वगुण कार्य असल्या कारणाने त्यात चैतन्याची ज्ञानशक्ती प्रविष्ट होते. आणि आपल्याला असं वाटतं की मग ज्या अर्थी ज्ञान होतंय त्या अर्थी हा आत्मा असला अशी भ्रांती तयार. वास्तविक अनात्मा असणारी ही जी बुद्धी तर ते आत्मा होऊ शकत नाही. चला, बुद्धी ही निद्रावस्थेत निश्चेष लीन झाल्याचं आपण पाहत असतो. आता त्याच्यात जागृत अवस्थेत ज्ञान प्रदान शक्तीने युक्त होणं आणि निद्रा अवस्थेत कारणात लय पावणं अशा प्रकारे विकार या बुद्धीच्या ठिकाणी दिसतात. म्हणून अशा प्रकारचे विकार दिसतात त्या अर्थी जे जे विकारी असतं ते कार्य आहे आणि आत्मान जे जे विकारी आहे तो आत्मा नाही.
बुद्धिस्त चैतन्य हे खरे चैतन्य नसून ते चैतन्याचा आभास आता आहे. पहा, खरे खरे चैतन्य नाही. खरे चैतन्य नाही असं नाही, पण बुद्धिस्त खरे नाही. खरे नाही. हा, बुद्धिस्त खरे नाही, ते आभास. आभास आहे ते. हा, तो आभास आहे. कारण चैतन्य असंग असून ते कोणाशीच संग करत नाही. जे माझं मूळचं स्वरूप आहे, जीवाचं जे मूळचं स्वरूप आहे ते असंग असं आहे. ते माझ्या बुद्धीत कधीच शिरलं नाही. तर ते बुद्धीपासून आहे, कारण त्याने कधी संगच केला नाही. फक्त थोडीशी बुद्धी शांत करा आणि वृत्ती स्थिर करून विचार करा. अद्वैत स्वरूप या पदाचा अर्थ बुद्धीमध्ये घ्या. चैतन्य एकच आहे, सर्वत्र एकटच आहे आणि तद्भिन्न निह नानास्ति किंचन. म्हणून अद्वैत स्वरूप म्हणजेच एकटच आहे ते. आता तुम्ही कारण शरीर, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर या कल्पना आहेत. कारण मिथ्या पदार्थाच्या द्वारे मिथ्या पदार्थ मानून नंतरच म्हणजे अज्ञान हे सुद्धा मिथ्याच आहे. माया ही सुद्धा मिथ्याच आहे. माया मानून जगत मानलं आणि अज्ञान मानून देह मानलं. अद्वैत स्वरूप चैतन्य एकटच आहे. बरं, ते सर्वत्र ओतप्रोत म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. मग मिथ्या पदार्थाला जागाच नाही. मग त्या मिथ्या पदार्थाला जागा नाही तरी कल्पित मानावी लागेल, कल्पित देशकाल मानावे लागेल. तर कल्पित देशकाल मानले तरी कल्पित पदार्थाच्या आत बाहेर चैतन्यच आहे. बरं, संग करत नाही, हा त्याचा दुसरा भाग आहे. शास्त्राला विचारलं मी कोण आहे, तर तो म्हणतं की तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म आहात. तुम्ही अद्वैत स्वरूप नित्य देशकाल वस्तू परिच्छेद रहित असं चैतन्य तुम्ही आहात. वृत्ती स्थिर करा म्हणजे लक्षात येईल. चंचल नका करू. मग अद्वैत स्वरूप जर एकच आत्मा असेल तर त्याच्या बुद्धीला थांबण्यासाठी जागा नाही. किंवा जिथे बुद्धी आहे त्या ठिकाणी चैतन्य आधीच आहे आणि ते असंग आहे. आणि त्याची ज्ञानशक्ती त्या बुद्धीमध्ये आभासाच्या द्वारे प्रकाशित होते, डायरेक्ट होत नाही. म्हणून असा जो बुद्धिस्त जे चैतन्य, ते बुद्धिस्त चैतन्य खरे नव्हे तर आभास खरा नाही असं म्हणायचं. अद्वैत स्वरूप चैतन्य ते तर सर्वत्र आहेच. जे सामान्य विशेष असेल हा, आभास विशेष तो आभास आहे. आभास त्याला खरं चैतन्य म्हणतच नाही. बुद्धीमध्ये ते प्रकाशित झालेलं आहे. बुद्धीला चलायमान कुणी केलेला असेल तर आभास. पण आभास साक्षी असल्याशिवाय संभवनीय नाही. आणि साक्षीच आहे एक साक्षीचे खरं म्हणजे तो साक्षी ना, म्हणून तर आभासही होत नाही उत्पन्न असं म्हटलं. पण तुम्हाला हा सिद्धांत म्हणून म्हटलं बुद्धी स्थिर करा. बुद्धी स्थिर करा. तुम्ही जितके मध्ये बोलताल ना तेवढं तुम्हाला कळणार नाही. त्या एक चैतन्य सर्वत्र व्यापक आहे. चैतन्य व्यापक आहे तर आभास आला कुठे, तर बुद्धी आली. म्हणून औषधकवाद्याने हे आभास वगैरे काही मांडलेला नाही. तर म्हटलं आभास होऊच शकत नाही. आम्हाला एक सांगा, चैतन्य नाही अशी जागाच नाही. म्हणून बुद्धीच्या आतून बाहेरून चैतन्यच भरलेलं आहे. फक्त ते सत्वगुण प्रधान असल्या कारणाने त्या ठिकाणी प्रकाशमानता आपोआपच येते. आणि म्हणून अशा प्रकारची जे प्रकाशमानता तयार झाली. मग आता त्याच्यात जो प्रकाशमानता म्हणजे ज्ञान जिथे कार्य करतं, व्यवहार्य ज्ञानाची उत्पत्ती जिथं होते. अव्यवहार्य ज्ञान म्हणजे साक्षी. व्यवहार्य ज्ञानाची उत्पत्ती ज्या ठिकाणी झालेली आहे तर ते चैतन्य म्हणजे ते ज्ञान हे काय खरं नाही. म्हणून बुद्धिस्त चैतन्य हे खरे नाही.
नाही तर बुद्धिस्थ चैतन्य म्हटलं की साक्षी चैतन्य खरं नाही असा अर्थ करू नका. चला, म्हणून तो चैतन्य केवळ चैतन्याचा भास आहे, ज्याच्याद्वारे बुद्धी चलायमान होते, तो चैतन्याचा भास आहे. आणि बुद्धीला चलायमान केल्यामुळे बुद्धीचं संशोधन सुरू झालं, म्हणजे ज्ञान सुरू झालं. बरं, त्याच्यातही बुद्धीच्या आतमध्ये ज्ञानाला पदार्थच राहिला नाही. अज्ञान असल्या कारणाने बुद्धी अंतर्मुख होत नाही, झाली तर कारणात होते, पण कारणाच्या पलीकडे असणाऱ्या चैतन्याचा शोध घेत नाही, कारण त्या बुद्धिवृत्तीला विषय होत नाही. म्हणून तीच बुद्धिवृत्ती उलटी उठते आणि जागृत आणि स्वप्न प्रपंच पाहते. आणि मग त्याला संगती तो तरी का पाहते, तर मग कर्माच्या द्वारे पाहते, असं त्याला शास्त्र संगत लावते. की जसं जसं कर्म असेल सुखदुःखाचं फल भोगायला देणार, त्या पद्धतीने तो जागृत अवस्थेमध्ये राहतो. त्या दृष्टीने तो स्वप्न अवस्थेमध्येही जातो. म्हणून स्वप्न आणि जागृती या दोन्ही एकच अवस्था प्रातिभासिक, आणि निद्रा ही एक अवस्था कारणाची आहे. तेव्हा अशा प्रकाराने ही बुद्धी बाहेर फिरते आणि बाहेर फिरून पुन्हा कारणामध्ये जाते, पण कारणाच्या कारणाला जाणत नाही. बुद्धी जाणे न जाणे तो अपार शुद्ध परमात्मा मीच आहे. चला पुढे. प्रत्यक्ष प्रमाणाने जर बुद्धी चैतन्य तुम्ही नाही म्हटलं असं कोणी, त्याच्याबद्दल त्यांनी शंका घेतली. जर असं बौद्धांनी विचारलं प्रत्यक्ष प्रमाणाने बुद्धी चैतन्य होत नाही असं जर बौद्धांनी वगैरे विचारलं, तर त्याच्याबद्दल असं मत सांगितलं सिद्धांतांनी का जे भासतं ते सत्य असतं असा नियम नाही. अहो, पण प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होणारे बुद्धी चैतन्य तुम्ही नाही म्हटल्याने नाहीसे कसे होणार? प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध प्रतीला येतं. म्हणजे बुद्धिस्त चैतन्य आम्हाला, तुम्ही काय म्हटले, बुद्धिस्त चैतन्य खरे नाही, खरे आम्हाला भासतं, आम्ही त्यालाच आत्मा म्हणतो. हे मत आहे विज्ञानवादी, बौद्धांचा जो विज्ञानवादी त्यांचं मत आहे. तर तेव्हा तुम्ही असे म्हणताल किंवा तर आम्हाला तर भासतं, तर याचं काय उत्तर आहे सांगा? ते म्हणजे जे प्रत्यक्ष भासतं ते सत्यच असतं असा काही नियम नाही. आता जे भासतं ते तर सत्य असतं असा काही नियम नाही. भासमान तर सगळे पदार्थ भासतातच. खरं तर सांगू, जेवढे भासतात ते खोटेच असतात. काय म्हटले माऊली? जे देखणे सकळ जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रुक्मा देवीवराचे. जे देखणे पदाचा अर्थ आहे दृश्य होणं, विषय होणं, दृष्ट्याने पाहणं. बोला. आत्मा हा व्यापक आहे हा. आणि आता व्यापक अचल असतो. व्यापक अचल असतो. बिलकुल. आता प्राणी घेतला, समजा मी या ठिकाणी आहे, माझ्यामध्ये आत्मा आहे. ओके, माझी शंका होते, हा बस. मी इथून त्या खांबापर्यंत गेलो, म्हणजे माझ्या आतमधला असणारा आत्मा इथून तिथपर्यंत गेला, म्हणजे त्याच्यात हे झालं ना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की आत्मा चल आहे, चल आहे, अचल नाही. अचल नाही म्हणायचं त्यांना. अचल आहे असं पहिलं म्हटले, पण इथून तिथे गेल्यामुळं तो चल झाला. हा, मग अचल हा हे सिद्धांत आहे. पण असं झाला, तुमची शंका लक्षात आली. तेव्हा आत्मा चल आहे का अचल आहे अशी शंका तयार झाली. एक शास्त्र म्हणतं अचल आहे, आणि तुम्ही म्हणता माझा आत्मा, हा तुम्ही तिथून उठले आणि मंदिरात दर्शनाला गेले, तर तो आत्मा मंदिरात गेला, बरोबर आहे? हा, आत्मा मंदिरात गेला आणि मग आत्मा परत बाहेर येऊन बसला असं म्हणलं. ऐका आता सगळे गपचूप बसा. तेव्हा आत्मा आत उठतो आणि जातो, आत्मा इथे येतो. आकाश जसं आहे, बरोबर आहे? तुमच्या शरीरात आकाश आहे का? आहे. मग तुमच्या शरीरातलं आकाश उठलं आणि दर्शन करून परत येऊन बसलं, असं होतं का? ऐका, फक्त मी जेवढे बोलले तेवढेच उत्तर द्यायचे. तर आकाश तुमच्या शरीरात आहे, बरोबर आहे? ते आकाश तुम्ही बरोबर घेऊन जातात
का असलेल्या आकाशाचाच वापर करता? आहे तर आपण तोच प्रकार इथं होतो की असलेल्या अचल स्वरूप आत्मा हा अचलच राहतो आणि बुद्धी हालते. कोण हालतं? बुद्धी हालते, आत्मा हालत नाही. जसा आकाश हालत नाही. घटामध्ये आकाश भरला, बरोबर आहे, म्हणजे घटात आकाश घेतलं तुम्ही. बरं, ज्या ठिकाणावरून तो घट बांधला त्यावेळेला तिथलं आकाश, बाजारात विकायला गेला त्यावेळेला तिथलं आकाश. तुम्ही कोणतं आकाश विकलं? घटातलं. तयार झालं त्यावेळेस जे आकाश होतं ते म्हणजे त्या आकाशाने लगेच क्लेम केला तुमच्यावर किंवा जे पहिलं होतं ते वेगळं आणि तिकडं तुम्ही बाजारात दुसरंच आकाश विकू राहिले. असं होईल का? म्हणजेच आकाश व्यापक आहे, अचल आहे, घट चलायमान आहे. जसं बुद्धी घटाप्रमाणे चलायमान आहे. त्यातलं चैतन्य स्थित आहे म्हणून ते हलतही नाही, चैतन्य जातही नाही आणि चैतन्य येतही नाही. आता जे चैतन्य हल्ल्याचा भ्रम होतो ते बुद्धिस्त चैतन्य म्हणून ते खरं नाही. बुद्धिस्त असणारं आभासयुक्त, त्याला काय म्हटलेलं आहे इथं? म्हणूनच तुम्हाला ही प्रक्रिया सांगताना खाली आले. आभास विद्यारण्य स्वामींनी आभास मानून ज्यांची मंद बुद्धी आहे त्यांना हे कळणारच नाही हा विषय, म्हणून त्यांनी आभास मानलेला आहे. मग कोण हल्ला? आभास हल्ला. आणि आभास कसा आहे? खरा नाही, म्हणजे मिथ्या आहे. आणि बुद्धिस्त अधिष्ठान चैतन्य खरं असून अचल, व्यापक, सर्वांतर्यामी, अद्वय स्वरूप असं आहे. संपलं का? अजून आहे? संपलं? शंका संपली का? पूर्णतः संपली पाहिजे. परत म्हणजे परत आत्मा हा परिच्छिन्न आहे अशी भावनाच व्हायला नाही पाहिजे. आत्मा हा परिच्छिन्न नाही. मग तुमचा आत्मा आणि माझ्यात काय भेद आहे? बाकी बोलणार कोणी? काहीच नाही. म्हणजे आता तुम्ही तिथं बसले तर मी इथं बसले, बरोबर आहे? तर तुम्ही तिथे आणि मी इथं, तर मग माझ्या ठिकाणी असलेला आत्मा हा सेपरेट नाही का? जसं आता मी म्हटलं की माझा आत्मा सेपरेट, तुमचा आत्मा सेपरेट. तुम्ही आता घरी गेल्यावर तुमचा आत्मा कुठं जाणार? आत्मा आहे त्याच ठिकाणी. मग आता कोण फिरताय? शरीर फिरताय. तिन्ही शरीर फिरतात. तीन शरीर का तयार झाली? अज्ञानाने झाली. कोण फिरताय? अज्ञान फिरताय. अज्ञान आध्यस्थ आहे म्हणजे नाहीच, मिथ्या आहे. असं आहे. देह आहे म्हणून जीव म्हणावं आणि जगत आहे म्हणून ईश्वर म्हणावं. नाहीतर जीवही नाही आणि ईश्वरही नाही, तर ब्रह्मच आहे. म्हणजे जे शाश्वत आहे ते ब्रह्म आहे, जो नित्य आहे तो ईश्वर आहे आणि जे अनित्य आहे ते जगत आणि देह आहे. मग त्याच्यात थोडासा भेद केला मी की जे शाश्वत आहे, ऐकत राहा बरं का, मध्ये बोलत नका जाऊ. त्याच्यामुळे मला एक कंप्लेंट आली याच्यामध्ये की ते म्हटले, ते कमेंटमध्ये आले, ते म्हटले तुमचे श्रोते भलतेच बोलतात, म्हटलं सारखेच फुटफुट करत राहतात असं लिहिले. त्यामुळे तुमचा विषय आहे ना ते फाकता म्हणलं, फाकतो म्हटलं. तर त्यांनी ते बरोबर कंप्लेंट काढली ती शोधून. म्हणजे याचा आता लोक तुम्हीच नाही पाहत, ते सगळे पाहू राहिले. त्यांनी ते बरोबर सांगितलंय. ते म्हटले तुमचे श्रोते तुमचा विषय फाकून दुसरीकडे घेऊन जातात. असे श्रोते आपल्याला कोणतरी भेटलं पाहिजे ना सांगणार, खोली पण जात नाही आणि त्याच्यामुळे त्या विषयाची खोली शोधली जात नाही. म्हणजे वरचे वरच राहिलं. तर आता परत नाही सांगणार सगळ्यांसाठी. तेव्हा ऐका, जेवढं ते म्हटले त्यात एक सांगितलं त्यांनी की तुम्ही प्रश्न केल्यावर त्यांनी सांगणं हे बरोबर आहे, पण तुम्ही प्रश्न न करता ते जे बोलतात ते चुकीचं. ऐकणारे फार श्रेष्ठ येतं आणि ते घेतले नाही करायला. आता ते ह्याच्यामध्ये व्ह्यूज पडलेले आहेत त्या 10,000वर आहेत. म्हणजे एवढे श्रोते तयार आहेत, आपले एवढेच ऐकतात असं नका दोघी. तेव्हा त्यांना विषय तो कळायला पाहिजे. तो म्हणजे बरोबर आहे, तुम्ही सांगता ते बरोबर सांगताय म्हटलं, पण ते असं होतं बऱ्याच वेळेला. म्हटलं चला, तर तेव्हा काय आपला विषय चाललेला होता आता की आत्मा. तर आत्मा मूळ जे चैतन्य आहे ते चैतन्य अचल असं आहे, क्रियारहित असं आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अद्वय आहे. आणि एक अद्वय असल्या कारणाने त्याला एकटा आहे तरी का म्हणावं,
आणि तद्भिन्न असणारे सगळेच पदार्थ जे आहेत ते मिथ्या आहेत आणि मग त्या मिथ्या पदार्थ कसे आले तर उपाधिकृत पदार्थ आहेत. त्याच्यात मिथ्या ही उपाधी म्हणजे अध्यस्त चैतन्याच्या ठिकाणी ईश्वर भावाला कारणीभूत माया आणि माया तयार झाल्यानंतर माया जन्यवृत्ती तयार झाल्यानंतर माया विशिष्ट चैतन्य त्यापासून जगत निर्मिती आणि त्याच्यात अनंत जीव अज्ञानमय म्हणजे त्याच्याच मायेचंच दुसरं नाव अज्ञान आहे. अज्ञान अविद्या विचारसागरामध्ये हा विषय तुम्हाला गेलेला आहे. त्यांची नावं भिन्न भिन्न आहेत. शक्ती प्रकृतीची तर सृष्टीत निर्माण करायची तर प्रधान प्रकृती अशा प्रकारे. चल पुढे काय म्हणतात? बौद्ध मतांच्या शंकेला त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आता विज्ञानवाद्याचं हे मत आहे किंवा बुद्धी जी आहे त्या बुद्धीला आत्मा असं मानतं तर कोणता शास्त्रकार मानतो म्हणताल तर विज्ञानवादी. म्हणजे तो विज्ञानवादी बौद्धांचा जो विज्ञानवादी गट आहे त्यांनी मांडलेला आहे. पण त्यांचं हे मत मग ते म्हणले की प्रत्यक्ष प्रतीती येत असताना तुम्ही का मानू नये तर आम्ही त्याला विज्ञानमय कोश असं म्हणतो आत्मा म्हणत नाही. त्याच्याकरता उदाहरण त्यामुळे अग्नीच्या संसर्गाने उदक हे उष्ण झाले ते दिसतं आणि उदक हे 2 उदाहरणं आलेली तिथे. पहिलं उदाहरण आहे तर अग्नीच्या संसर्गाने उदक म्हणजे पाणी उष्ण होत असले ते दिसून येतं आणि ती अग्नीचे 10 कार्य हे पण करतं. बरोबर. म्हणून आधी कार्य करतं म्हणजे आमच्या तुकोबऱ्यांच्या अंगावर पाणी टाकलं तर तुकोबऱ्यांना शुभाकासाराच्या पत्नीने तर सगळं भाजलं. भगवंता केशवा धाव म्हणून धावा करावा लागला. याचा अर्थ पाण्याने शरीर भाजलं झालं. तेव्हा आपल्यालाही तो अनुभव येतो. पाण्याच्या ठिकाणी उष्णता आहे असं जर कोणी म्हटलं तर ते म्हणणं चुकीचं आहे. पाण्याच्या अग्नीच्या ठिकाणी उष्णतातला हा दाहकता धर्म कोणाचा आहे? अग्नीचा वन्नीचा अग्नीचा. आणि तो जलाच्या म्हणजे त्याला तापवल्यामुळं त्याच्या ठिकाणी तो आला तर तो आगंतुक धर्म आहे नित्य नाही. त्याचं ते स्वरूप नाही. मग आलेलं दिसलं ना आम्हाला आम्ही कुठं नाही म्हटलं तेव्हा. म्हणून तसं बुद्धीच्या ठिकाणी चैतन्य आलेलं दिसलं ना. बुद्धीमध्ये सुद्धा बुद्धी त्याच्या ठिकाणी संबंध आला उपाधिकृत आणि मग त्याच्यामुळे काय झाला की त्या बुद्धीमध्ये चैतन्याभास प्रतीतीला आला म्हणून आम्ही तिला चैतन्य म्हटलं असं विज्ञानवादी म्हणेल. त्याला दृष्टांत दिलेला आहे की अशा प्रकारे उदकाच्या ठिकाणी सुद्धा उष्णताचा हा धर्म येत राहतो. म्हणून काय तुम्ही उदकाच्या ठिकाणी उदक उष्ण आहे असं म्हणताल का? नाही तर शीत. जल हे काय आहे? शीत आहे. म्हणून उष्णता हा धर्म हा उदकाचा नाही. उदकाचा धर्म आहे असं कोणी म्हणेल का? तर कोणी म्हणणार नाही. जलाच्या ठिकाणी शीतलता, वन्नीच्या ठिकाणी उष्णता, वायूच्या ठिकाणी अनुष्णाशितता. वायूच्या ठिकाणी उष्णताही नाही आणि शीतलताही नाही तर अनुष्णाशित धर्म वायूच्या ठिकाणी आहे. म्हणजे दोन्ही जसा आहे. उन्हाळ्यात ते म्हणजे काय झळायला लागतात तो आहे ना, झळायला लागतात का नाही उन्हाळ्यात. आणि तेच जर थंडीच्या दिवसात गेलं आणि गार वारं सुटलं इकडं वरून उत्तरेकडून तर आपण स्वार्थी म्हणले फार गार वारं आहे. म्हणजे वारं गरम आहे का वारं गार आहे? तर वारं गरमही नाही आणि उष्णही नाही आणि शीतही नाही तर त्याला म्हणतात अनुष्णाशीत. आणि जल शीत धर्मवान आणि वन्नी उष्ण. दुसरं उदाहरण असं दिलेलं आहे. सूर्याचे किरण आकाशात घेऊन जर ते घरात पाडले तर घरातील अंधार नष्ट करतो. म्हणून प्रकाश हा सूर्याचे किरण आरशात घेऊन आपण असं पाहत असतो छटा नेहमी आणि मग त्या आरशात घेऊन असे आपण केले की ते इकडे तिकडे पळत आहे. कळतं का? सूर्याचे किरण आरशात कुठे गेलं? आरशात घेऊन त्याचे किरण घरात पाडले असतात म्हणजे कवडसा पाडतो ना आपण. सांगा पुढं. आरशात पाडले असतं. सूर्याचे किरण आरशात घेऊन ते जर घरात पाडले तर घरातला अंधार ते नाहीसं करतं. म्हणून प्रकाश हा काय आरशाचा धर्म होत नाही. आरशाचा धर्म होत नाही. प्रकाश हा आरशाचा. प्रकाश कोणाचा आहे? सूर्याचा.
आगंतुक आला कशात? आरशात. आरशात का आला? भिंतीत का नाही आला? शुद्ध असं. तर शुद्ध सत्व गुण प्रधान आरशाच्या ठिकाणचे असणारे जे परमाणू आहेत ते कसे आहेत? शुद्ध आहेत. आणि भिंतीच्या ठिकाणी असणारे मलिन आहे. म्हणून आरशामध्ये त्याच प्रकाराने बुद्धी ही अपंचकृत पंचमहाभूतांच्या 7वांशाचं कार्य असल्या कारणाने शुद्ध अशा प्रकारचे आहे. म्हणून त्या शुद्ध बुद्धीमध्ये आभास येतो. आभासवादीच्या मताप्रमाणे आभास येतो. प्रतिबिंबवादीच्या मताप्रमाणे प्रतिबिंब प्रतीती होते. हां. आणि या दोन्ही मतांच्यावरून श्रेष्ठ मत औषधकवाद्याचं आहे, पण ते तुम्हाला पटायला आत्ता कठीण आहे. म्हणून ते नंतर कधी ज्या वेळेला तुम्हीच सांगताल की महाराज हे आभासही नाही, कारण चैतन्य अविकारी आहे, त्याचा आभास कसा होईल? ते तत्स्वरूप असंग असं आहे, त्याचा कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी आणखीन प्रतिबिंबित होणारही संभवनीय नाही. म्हणून नित्य शुद्ध बुद्ध असं केवळ एक चैतन्य जसंच्या तसं आहे, त्याला कोणी अजून स्पर्श केला नाही. आणि तेच चैतन्य मी आहे. आगंतुकता या शरीरात आपल्या ठिकाणी आलेली दिसते. म्हणून चैतन्याचे हे धर्म बुद्धीच्याद्वारे प्रदर्शित झालेले दिसत आहेत. सच्चिदानंद स्वरूप ज्ञान बुद्धीतून आलं म्हणून आम्ही श्लोक पाठ करायला लागलो. श्लोक पाठ करायला लागलो हे ज्ञान आहे, पण हे व्यवहार्य ज्ञान आहे. जे मूळचा ज्ञान स्वरूप आत्मा जो आहे तो तसाच आहे. ते एक दुसऱ्या भाग आणखीन सांगतो. जसा पहा, विहीर खोदत असताना लगेच पाणी नाही लागत, तर ओलावा लागतो. काय लागतो? ओलावा. ओलं लागतं म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला खेड्यातली माणसं विहीर पाडतात त्यावेळेला किती नेली रे म्हणले, माधू विहीर किती पडली? ते म्हटले 5 परस खाली गेली म्हटली. अरे 5 परस गेली काय वलावा बिलावा लागला का रे? 5 परस हा पुरी पाणी लागत होतं लवकर, आता तर काय किती घालून राहिले. त्या 5-6 परस गेल्या म्हटले वलावा लागला का नाही? म्हटले नाही. पण एक दिवशी सांगितलं अरे 7व्या परसावर लागला बघ. म्हणजे काय? वलावा लागलाय. आता पाहू होईल मोकळं. ती तिथलीच भाषा सांगतात. म्हणजे पाण्याला काय करावं लागतं? नाना मोकळं. हां, मोकळं करावं लागतं. ओलावा लागला तर त्या ओलाव्यात पाणी असतं का नाही? असतं. पिण्यासारखं ओलावा लागला म्हणून पाणी कशाला घेऊन चालला रे म्हटले? पियाला. विहीर खोदणाऱ्याला पाणी घेऊन जावं लागतं. म्हणजे पहिले आहेत ना ते माठ वगैरे तिथं ठेवलेले असायचे काम करणाऱ्या मजुरांना. आणि काम कशाचं चाललंय? विहिरीचंच काम चाललंय. आणि पाणी कशाला घेऊन चालले? हां, म्हणजे पाणी तर घेऊन चाललंय ना. जोपर्यंत पाणी लागत नाही तोपर्यंत अडचणच आहे. पाणी लागल्यावर पाणी आणायचं नाही, तर असलेलंच पाणी पिता येईल तुम्हाला. गोदेकाठी होता आड करुणी कोड कौतुके, देखण्यांनी एक केले आयते नेले जीवनात. लावण्या होतो ठाव अल्पबुद्धी लावणी. हां, तुकोबराय म्हणतात की जोपर्यंत जीव हा विषयाचा आनंद भोगतो तोपर्यंत तो अल्पबुद्धी लावून विषयातला आनंद पाहतो. पण त्याला माहितीच नाही की तो आनंद स्वरूप मी आहे. म्हणून त्याला डोक्यावर पाणी आणावं लागतं. असा भाग आहे ना. पुढे उदकातील उष्णता आणि इथे आरशात प्रकाश नाही, आरशाचा प्रकाश नाही, आरशातही नाही आणि आरशाचाही नाही. आरशामध्ये आलेला प्रकाश हा प्रकाश त्याचा नाही तर दुसऱ्याचा आहे. म्हणून तो प्रकाशित झाला. हा ठीक आहे, प्रकाशित झाला म्हणून त्याच्या नावावर प्रकाश टाकू नका. आरशाच्या नावावर टाकू नका, तर तो त्यावरून स्वतंत्र आहे. पुढे उदकातील उष्णता आणि आरशातील प्रकाश हा नित्य नसल्यामुळे तो सांसर्गिक धर्म आहे. तसा बुद्धीसुद्धा चैतन्य नित्य नसल्यामुळे ते सुद्धा सांसर्गिक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तात्पर्य त्यांनी असं सांगितलं की बुद्धीतील चैतन्य हा नित्य नाही आहे.
बुद्धिस्थ चैतन्य, हा नित्य असतो तो बुद्धीतील चैतन्य, हा आभासयुक्त असंयुक्त आहे. चैतन्य नित्य नाही. साक्षी चैतन्य नित्य, कारण तिथे एकाच जाग्यावर दोन चैतन्य आहेत. एकाच जाग्यावर एक आभास आणि एक आणि एक साक्षी. साक्षी. आता साक्षी सुद्धा भरीव ठासीव असा आहे बरं. त्या अंतःकरणात तो कसा आहे, भरीव ठासीव असा आहे. आणि मग अंतःकरणाचं जितकं परिमाण, शेंडे साहेब, अंतःकरणाचं परिमाण किती? जेवढं शरीर आहे बिलकुल. याला म्हणजेच संकोच विकासवाद, त्याला शब्द काय आलेला आहे, संकोच विकासवाद. म्हणजे जसा हत्तीचं अंतःकरण असेल तर ते हत्तीच्या शरीराच्या मापाचं, मुंगीचं अंतःकरण असेल तर मुंगीच्या मापाचं, म्हणजे तितका संकोच झाला आणि हत्तीच्या शरीरात विकास झाला. आणि मानव शरीरात जे परिमाण आहे मग ते तितक्या मापाचं. तर मानवी शरीरमध्ये बी एक सारखी शरीरं कुणीच कोणाचे, प्रत्येक शरीराचे आकार भिन्न आहेत आणखी. म्हणून तितका संकोच विकासवान असं असणारं अंतःकरण, त्या अंतःकरणात असणारा राहणारा आभास आणि त्याच ठिकाणी असणारं साक्षी चैतन्य जे भरीव ठासीव असं आहे. पण ते शरीरातही आहे आणि बाहेरही आहे. आणि आभासयुक्त चैतन्य केवळ शरीरात म्हणजे अंतःकरणाच्या परिमाणाचं आहे, ते बाहेर नाही. नाहीतर म्हटला तुमचा आभास आवरून घ्या, तो आमच्या भागात मग घुसला असं आहे ना. त्या आभास इकडं तिकडे फिरणार नाही. मग आभास बाहेर का नाही जाणार, तर त्याचा सीमा आहे. त्याला कोणती, अंतःकरणाची सीमा आहे. मग त्या अंतःकरणाच्या सीमेतच इंद्रिय राहतात, त्याच्यातच प्राण राहतात, त्याच्यातच कर्मेंद्रिय राहतात. म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण हे त्याच्यातच राहतात. चला पुढे. बुद्धी जागृतकाली प्राण्याचे शरीर नखशिकांत व्यापून राहते, म्हणून तिला विज्ञानमय असं म्हटलेलं आहे. आणि बुद्धी ही करता सुद्धा नखशिकांत व्यापून व्यापून राहते, राहते. तितक्या तेवढ्या मापामध्ये, त्याच्यापेक्षा बाहेर नाही. बुद्धी कुठपर्यंत राहिली, तिच्या मर्यादेत एवढीच राहिली. त्याचं नाव विज्ञानमय असं झालं. बुद्धी म्हणजे त्या कोशाच्या अंतर्गतच राहिली, बाहेर नाही. बुद्धी सुषुप्तीमध्ये लीन होते, एवढ्या कारणावरूनही बुद्धी ही आत्मा नाही असं सिद्ध होतं. आता ते प्रगट होते आणि लीन होते. प्रगट कोणत्या अवस्थेत होते, जागृत अवस्थेत. आणि स्वप्नातली बुद्धिवृत्ती आहे ना, अविद्यावृत्ती तिथे. म्हणजे अविद्या ही बुद्धीचाच भाग आहे. अंतःकरणाच्या वृत्तीच्या द्वारे आहे बुद्धीच. ज्ञान होते का नाही, पण अविद्यावृत्तीने. स्वप्नामध्ये सुषुप्ती अवस्थेमध्येही अविद्यावृत्ती राहते आणि जागृत अवस्थेत अंतःकरण वृत्ती राहते, चित्त आहे. सुषुप्ती अवस्थेतलं ज्ञान होत आहे, मी सुखाने झोपलो होतो आणि मी काही जाणत पण प्रकाश रूप ज्ञान. हे ज्ञानच आहे. बर, मी स्वप्न पाहिलं, बरोबर आहे. स्वप्न पाहिलं, स्वप्न हे स्मृती आहे का प्रत्यक्ष आहे? प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष आहे का अभिज्ञा प्रत्यक्ष? स्वप्न प्रत्यक्ष वस्तू प्रत्यक्ष. तर मला हत्तीची स्मृती होत आहे असं म्हणतो तो नाही. तर मी स्वप्नात हत्ती पाहिला, हा प्रत्यक्ष ज्ञानाचा अभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. आता प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष जर असेल तर तोच पाहिला जो पूर्वी अनुभवला, अभिज्ञा संस्कार. तर तेव्हा स्वप्न हे अभिज्ञा प्रत्यक्ष. आता प्रत्यक्ष पाहिलं त्यांनी स्वप्नात, आणि काही विचित्र पदार्थ पाहतो स्वप्नावस्थेत, तेव्हा तिथंही त्याने अविद्यावृत्तीच्या द्वारे काय केलेले. आता इथे आल्या अंतःकरण वृत्तीने जागृतीतला प्रपंच पाहिला, याचं ज्ञान झालं, सुखदुःखाचे याची सगळी ज्ञान झाली. आणि कर्माचा भोग संपल्याबरोबर निद्रा अवस्थेमध्ये तीच बुद्धी लय पावते. म्हणून बुद्धी विकारी असून तो आत्मा नाही. तसं पाहिलं तर साधारण जरी तुम्ही चिंतन केलं तरी कळेल आता तुम्हाला की का हो, जे भूतकार्य असतं ना तो आत्मा नसतोच ना. बुद्धीचं स्वरूप काय, भूतकार्य, पंचकृत पंचमहाभूतांच्या 7वा अंशाचं कार्य आहे. म्हणून तुम्ही
जसं तुम्ही घटाला आत्मा म्हणता का? घटाला आकाश म्हणता का? नाही म्हणता. आकाश आणि घट पृथ्वीत्वाचा, आकाश नावाच्या पंचमहाभूताचा आकाश. तर तुम्ही घटाला आकाश नाही म्हणत आणि आकाशाला घट म्हणत नाही. बरं, तसाच प्रकार इथं सुद्धा आहे. म्हणून बुद्धी ही अनात्मा आहे, बुद्धी आत्मा नाही. मताचं खंडन झालं. आणि म्हणून ज्या कोशामध्ये ही बुद्धी फिरते तो विज्ञानमय कोश आत्मा नाही. पुढे हनुमान प्रमाण त्याचं सांगितलेलं आहे, हा. विज्ञानमय आत्मा न भवती विलयाद्यवस्था वत्वात घटादिवत, असं ते हनुमान प्रमाण सांगितलं. बरोबर. विज्ञानमय आत्मा न भवती, विज्ञानमय असणारा हा जो कोश आहे तो आत्मा नाही. तर विलया अवस्थावत्वात म्हणजे त्याची ते ह्याची विज्ञानाची काय होते? विलय होतो. कशामध्ये? तर सुषुप्तीमध्ये त्याच्या कारणात त्याचा लय पावतो. म्हणून विलयात अवस्थावत्वात त्याला विलयाची अवस्था प्राप्त होते. कशी म्हणता आला? आता उदाहरण काय त्याला? तर घटादिवट म्हणजे घटाप्रमाणे. म्हणून घटाप्रमाणे विज्ञानमय कोश सुद्धा हा काय आहे? जड आहे असं म्हणायचं. पुढे मन आणि बुद्धी हे दोन्ही अंग त्याच्यात फक्त शंका घेण्याचा भाग होता की त्याच्यात जे चेतनत्व दिसतंय बुद्धीमध्ये त्याच्यावरून आम्हाला काय वाटलं? बुद्धी ही आत्मा आहे असं आम्हाला वाटलं. परंतु बुद्धी आत्मा नाही. मन आणि बुद्धी हे अंतःकरणाचे जे दोन प्रकार आहेत. बर. तर आता आपण पाठीमागे मनोमय कोश पाहिला मागच्या श्लोकात, आणि आत्ताच्या मागच्या श्लोकामध्ये विज्ञानमय कोश, हे दोन्ही हे आत्मा नाही असं ठरलं. मग कोशामध्ये आता याच्यावरती असा विचार सुरू होईल, म्हणजे पहिल्यांदा शंका, राहिलेल्या कोशाचं चिंतन नंतर करू, आनंदमय कोशाचं. पण मन आणि बुद्धी हे तर महाराज आम्हाला अंतःकरणाचे घटक वाटतात आणि सारखेच वाटतात. बरं, दोघांच्यामध्येही पंचज्ञानेंद्रिय समाविष्ट आहेत. बरोबर आहे? मन अधिक पंचज्ञानेंद्रिय आणि बुद्धी अधिक पंचज्ञानेंद्रिय. बुद्धी अधिक पंचज्ञानेंद्रिय करून विज्ञानमय केला आणि मन अधिक पंचज्ञानेंद्रिय करून मनोमय केला. त्याच्यात तसा फारसा फरक काहीच वाटत नाही. तुम्ही दोन दोन कोश कशाला म्हणतात? कापड तर एकच दिसते आम्हाला, ह्याचे दोन कापड कशी झाले? म्हणजे मन आणि बुद्धीचे असे कसे दोन होतील? तर ऐका आता सांगतो. झालं का? हरी कर्तृत्व करणत्वाभ्याम विक्रियेतान्तरिन्द्रियम् कर्तृत्वकरणत्वाभ्याम विक्रियेतान्तरिन्द्रियम् विज्ञानमनसि अंतर बहिश्चैते परस्परम् विज्ञानमनसि अंतर बहिश्चैते परस्परम् कर्तृत्वकरणत्वाभ्यां विक्रियेतान्तरिन्द्रियं विज्ञानमनसि अन्तर्बहिश्चैते परस्परम् कर्तृत्व करणत्वाभ्याम एकच पद आहे. विक्रियेत त पूर्ण घ्यायचा, अर्धा नाही. विक्रियेत कारण ताकेर करून अंतरिंद्रियम पुढचा पदत भाग विज्ञानमनसी
नंतर पुढे आहे अंतर्बहिः. अंतर्बहिः म्हणजे चा विसर्ग झाला, खाली वरला च स्वतंत्र केला आणि आईचा ए ते परस्परम झालं. परत ऐका आता. कर्तृत्व करणत्वाभ्याम विक्रियेत अंतरिंद्रियम विज्ञान मनसी अंतर्बहिः च एते परस्परम. याला अर्थ येईल का सांगतो? सांगा शेजारी शिंदेत आहे. करणत्वाभ्याम कर्तृत्व करणत्वाभ्याम विक्रियेत अंतरिंद्रियम विज्ञान मनसी अंतर्बहिः येते चरायला. परस्परम. चला त्या कर्तृत्व करणत्वाभ्याम याच्यामध्ये उत्तर दडलेलं आहे. अंतरिंद्रियम म्हणजेच अंतःकरण. अंतरिंद्रिय म्हणजे अंतःकरण. आता कर्तृत्व करणत्वाभ्याम विक्रियेत म्हणजे विकार पावतं. हे अंतःकरण हे कर्तृत्व आणि करण रूपाने करणत्वाभ्याम म्हणजे रूपाने. पण त्या म्हणताल तर कर्तृत्व आणि करणत्व या रूपाने अंतःकरण हे काय करताय? विक्रियेत म्हणजेच विकार पावत असत. अंतःकरण एकच आहे पण दोन भाग रूपाने परिणाम पावला. एक कर्तृत्व रूपाने म्हणजे बुद्धी आणि करणत्व रूपाने म्हणजे मन. हे ते विज्ञान मनसी भवत. यांनाच विज्ञान आणि मनसी म्हणजे मन. विज्ञान म्हणजे बुद्धी. पण बुद्धी तर आता इथं बुद्धी नाही म्हणणार, काय म्हणायचं आहे? कारण कोशाच्या अंतर्गत आहे म्हणून त्याचं नाव तोपर्यंत विज्ञान असा शब्द प्रयोग करायचा. म्हणून त्यांनाच विज्ञान व मन असे म्हणतात. लक्षात आलं? कारण ते अंतःकरणात एका ठिकाणी कर्तृत्व आणि एका ठिकाणी करणत्व. करण म्हणजे काय? करण म्हणजे इंद्रिय, बरोबर आहे. मनाला मग इंद्रिय म्हटलेलं आहे. वाचस्पती मित्रांनी मनाला काय म्हटलं? इंद्रिय. तर तिथे तुम्हाला वृत्तीचा व्यापार त्या ठिकाणी दिसून येतोय. साधन एक म्हणावं लागेल मनाला. म्हणून तिथं मनाकडून तिथं व्यापार घडतोय आणि त्याला इंद्रिय असं म्हटलं. मनाला इंद्रिय म्हणण्याच्या पाठीमागं अजून सुखदुःखाचं ज्ञान मनाच्या द्वारे होतं. आता वाचस्पती मित्रांनी म्हटलेलं होतं. हे वेदांतीचं आहे. त्यांनी शब्दाला सहकारी मानलं आणि मनाला मुख्य केले. आणि आपल्या म्हणजे वेदांत ब्रह्मज्ञानामध्ये सुद्धा अगदी त्यांनी जास्त बाजू मांडली, पण त्यांच्या मताचं खंडन आहे. शब्द तसे आलेले आहेत. माऊली ज्ञानोबरायांनी विज्ञान पदाचा अर्थ इकडे प्रपंच केलाय ज्ञानेश्वरीमध्ये. निशेष कर्पे, विज्ञान निशेष कर्पे असा शब्द प्रयोग केला. म्हणजे प्रपंचाला विज्ञान असा शब्द ज्ञानेश्वरी काढला. अज्ञान निशेष हार्पे, विज्ञान निशेष कर्पे आणि ज्ञान ते स्वरूपी होणी जाय असं म्हटलं. ज्ञानाला स्वरूप म्हटलेलं. चला काय म्हणतायत? मन, विज्ञान व मन असे दोन झाले. येतेच परस्परम अंतर्बहिः वर्तते व ही एकमेकाच्या आत आणि बाहेर अशा प्रकारे वर्तन करतात. म्हणून तुम्हाला कदाचित तसं वाटत असेल का मनाच्या आत बुद्धी आणि बुद्धीच्या आत मन असं एकमेकामध्ये फिरत राहतात. असं नाही की आत बाहेर आहेत असा अर्थ नाही बरं. तर ते एकमेकाच्या आत बाहेर म्हणजे कधी बुद्धी आत, कधी मन बाहेर, कधी मन आत, कधी बुद्धी बाहेर असे एकमेकाच्या आत बाहेर फिरत राहतात.
वाचा. कर्तृत्वकरणत्वाभ्याम विक्रियेतांतरिंद्रियम विज्ञान मनसी अंतर बहिश्चेते परस्परम. अंतर इंद्रिय कर्तृत्वकरणत्वाभ्याम विक्रियेत. हे अंतःकरण कर्तृत्व व करणत्व या रूपाने विकार पावते. अंतःकरणाचं दुसरं नाव अंतरिंद्रिय असं केलं आणि ते कर्तृत्व आणि करण रूपाने विकार पावत आहे. म्हणजेच विकार पावत आहे. हे दोन्ही विकार पावत आहे. कशाच्या म्हणताल तर कर्तृत्वाच्या रूपाने. तिथं बुद्धी काम करते आणि मन हे करणत्वाच्या रूपाने विकार पावत आहे. येते विज्ञान मनसी भवत. आता विकार पावत त्याच्यामध्ये हे विकार झाला ना. म्हणजे विकार पावता तर बुद्धीचा परिणाम, बुद्धीतला परिणाम होतो. म्हणूनच तिथं काय होतोय विकार होतोय. म्हणून तिथं विकार पावता म्हणजे त्या मध्ये मिक्स झाली ती बुद्धी की तिथं त्या प्रकारच्या कर्तृत्वाचा भाव प्रगट होतोय. अंतकरण परिणाम परिचय मग त्याचा भाव प्रगट होतो. दुसरा आहे मन. ज्या वेळेला संकल्पाच्या रूपाने ज्या वेळेला तेच अंतःकरण संकल्प रूपामध्ये परिणाम पावतं की तिथं मन बनतं आणि निश्चयात्मक रूपाने परिणाम पावतं की बुद्धी बनते. म्हणून अंतरिंद्रिय एक परिणाम कसं पावतं. निश्चयात्मका बुद्धी ही निश्चयात्मका ही बुद्धी आणि संकल्पात्मक मन असं. संकल्प एकक होतं त्यावेळेस मन, त्यावेळेस बुद्धी आतमध्ये आणि ज्यावेळेस निश्चय होतो त्यावेळेस बुद्धी बाहेर. मग ते एकमेकाच्या आत फिरते. ते आज बाहेर फिरतेच. मन बाहेर कसं फिरतं? मन बाहेर तिथं खाली चालेल. मन बाहेर कसं फिरतं. कधी बुद्धीच्या आत राहतं ते आणि कधी संकल्पक विकल्प करतो त्यावेळेला बुद्धी कुठे आहे. बुद्धी नाही तिथे. मग कोण आहे आणि कुठे आहे ते बाहेर. कसं राहतं तर बाहेरच जातं. तुम्हाला आता नगरला जायचं बरोबर आहे. त्यावेळेला तुमचं मन कुठं फिरतंय काय. म्हणजे आता आपल्याला नगरला जायचंय. नगर काय तुमच्या जवळ नाही इथे. परंतु तुम्हाला नगरला जाण्याचा अशा प्रकारचा संकल्प होतो आणि अचानक पाहुणे येतात. पाहुणे आल्यावर तिथे म्हणते जाऊ द्या उद्याच्याला पाहू. म्हणजे त्याचा संकल्पाचा मोडला. संकल्प मोडला तुमचा. म्हणजे संकल्प मोडून टाकला आणि मग आता तिथे ते म्हणते आज जायचं होतं ना तुम्हाला. नाही आज नाही जायचं. मग आता तिथं कोण आहे बुद्धीचं की आज जायचं नाही हा निश्चय आहे. आणि मन म्हणतं आता जायचं नाही. ते मन त्याच्या अंतर्गत होऊन गेलं. असं कधी मन बाहेर असतं कधी बुद्धी. तर हे दोन्ही एकमेकाच्या आत बाहेर काम करत आहेत. ह्यांनाच विज्ञान व मन असे म्हणतात. येतेच परस्परम अंतर्बही ही. आता याच्या हा इतका सुंदर विषय आहे ना म्हणून पंचदशी ग्रंथ फार सुंदर आहे. जसा भी होईल ना सगळा ग्रंथ जर पूर्ण जरी झाला तरी मुक्त व्हायला काही अडचण नाही. फक्त त्याचा अगदी श्लोक ना श्लोक संपूर्ण काय करा चिंतनात घ्या. आणि एवढंच काम केलं तर पुष्कळ झालं. त्याच्यात सगळे बारीक सारीक सगळ्या शंका आहेत ना त्याच्यातून निवृत्त होणार आहे. विचारसागर हा ढोबळ आहे तसा वरून. म्हणून तो पण बेसिक आहे. कारण तुमचा प्रवेश त्याच्याशिवाय होणारच नाही. म्हणून तिथं तो बेसिक झाला. त्याच्या खालचे अजून काही ग्रंथ आहेत पण त्याची पाहण्याची आवश्यकता नाही. म्हणून विचारसागर नंतर बुद्धीला धार लावायची असेल तर वृत्ती प्रभाकरला बहुतेक शिवत नाही. तेव्हा कुठं डोक्याला ताण करून घ्या. आता याच्यामध्ये तितका काय म्हणजे याच्यामध्ये बुद्धीचा शिरकाव होतो. म्हणून या ग्रंथात सगळ्यांच्या बुद्धीचा शिरकाव व्हायला काय अडचण. पण म्हणजे ग्रंथ हा एकदा निघून गेल्यावर परत बुधवारीच ओपन करायचा असं नाही. दररोज काय केलं पाहिजे जे झाले दररोज चिंतन झालं पाहिजे. तर त्याच्यात तुमच्या बुद्धी टिकून राहील. नाही तर या ठिकाणी बसल्यावर कळल्यासारखं वाटतं आणि त्याने अभ्यास केलेला नाही त्याचं सपाट झालेला असतं.
आता समजा एक शंका तुमची निवृत्त झाली आता, किंवा जेवढ्या शंका आहेत तेवढ्या निवृत्त झाल्या, तर त्या परत उत्पन्न होता कामा नाही. म्हणजे तुम्ही ते त्याचा अभ्यास करता हे सिद्ध होईल. आणि जर समजा तीच शंका पुन्हा उत्पन्न होताना दिसत असेल तर तुम्ही ते पाठीमागे सांगितलेलं विस्मरण झालेलं आहे. म्हणून याचं फार सुंदर चिंतन आहे. आणि एवढंच करायचं बा, एवढं जरी केलं तरी पुष्कळ काम होईल. पंचदशी सुंदर ग्रंथ आहे. अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्वगुणापासून अंतःकरण होते. अपंचकृत पंचमहाभूतांच्या सत्वगुणापासून अंतःकरण होते. पण त्यांचा सुद्धा कर्ता या रूपाने व साधन या रूपाने परिणाम होतो. लक्षात, करण म्हणजेच साधन. करण पदाचा अर्थ काय? साधन. आणि कर्ता म्हणजेच कर्तृत्व रूपाने त्या ठिकाणी परिणाम झाले होतो. म्हणजे कशाचा म्हणताल तर सत्वगुणापासून जे अंतःकरण होतं, पण त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी कर्ता आणि साधन या रूपाने परिणाम झालेला दिसतोय. एकंदरीत अंतःकरण एक आहे असं म्हणायचे. अंतःकरण एकच आहे. म्हणून सूक्ष्मदेहाची मोजदात होते त्यावेळेला 16 तत्व असं म्हणून सांगितलं. तुम्ही त्या अंतःकरणाच्या चतुष्टय, अंतःकरणाचं चतुष्टय म्हणजे 4 गाठ घेताय. कोणते कोणते 4 गाठ घेताय? अंतःकरण चतुष्टय काय काय आहे? चित्त, अहंकार. पण सूक्ष्मदेहात तुम्ही एकच धरला आपण की 16 तत्वाचा सूक्ष्मदेह. पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि अंतःकरण असं एवढा त्याच्यामध्ये धरून टाकला, तेवढाच विषय. पण त्या ज्या वेळेला परिणाम पावलं, मग आता ज्या वेळेला ते कर्तृत्वाला परिणाम पावलं, करणत्वाला परिणाम पावलं, मग त्याचे भेद झाले ना. म्हणून त्यांचा हा विषय तयार झाला. म्हणून एकाचं नाव मनोमय. ज्या वेळेला ते करणत्वाला परिणाम पावतं तेव्हा मनोमय कोशामध्ये गेलं, कर्तृत्वाला परिणाम पावलं तेव्हा ज्ञानमय कोश. चला, पण त्यांचा सुद्धा कर्ता या रूपाने व साधन या रूपाने परिणाम होतो. बरोबर. म्हणजे हे अंतःकरण वृत्ती रूपाने करता विज्ञानमय बुद्धी कंसात विज्ञानमय किंवा बुद्धी. तर कर्ता म्हटलं की विज्ञानमय किंवा बुद्धी. कर्ता म्हटलं की विज्ञानमय किंवा बुद्धी. आता त्याच्यातला अंतर्कर्ता आणि बहिष्कर्ता असे आणखीन 2 भाग आहेत. मनामध्ये ज्या वेळेला आपल्या त्या बुद्धिवृत्तीमध्ये अंतर्गतच तो कर्ता झालेला असतो आणि विचार प्रगट करत नाही, है ना. तो आतमधूनच आतमध्ये कर्तृत्व असतं. माझं नाव नाही छापलं पत्रिकेत, बोलून नाही दाखवलं ते, माझं नाव नाही छापलं. पण त्या आतमध्ये काय आहे? त्याच्या कर्तपणा आहे ना, त्याच्यात ते कर्तृत्व आहे त्याच्यामधला आत असा कर्ता आहे. आणि मग किंवा मग बाह्य वेळेला ते म्हणजे का हे कोणी केलं, मीच केलं नाही होय ते. त्यावेळेला तो डायरेक्ट प्रगट करून दाखवत होतो, विचार प्रगट करत होतो. म्हणजे तो करता तोही सूक्ष्मतेने आतला करता अंतर आणि बाह्य अशी कामं करतो. म्हणून एक विज्ञान असतं आणि एक बुद्धी असते. एक काय असतं? विज्ञान. विज्ञानमय कोशाच्या अंतर्गत कर्तृत्व आहे का नाही? करता आहे का नाही? विज्ञानमय काय आहे? करता आहे. आणि ज्या वेळेला तो बाहेर कर्तृत्व प्रगट करून दाखवतो तेव्हा तो कारण तो त्यावेळेला आम्ही त्याला बाहेर काम करतो, बहिस्त बुद्धी असं आहे. न अंतप्रज्ञ न बहिप्रज्ञ न प्रज्ञान घडम न प्रज्ञम न अप्रज्ञम असं न अग्राह्यम. मांडक्य उपनिषदामध्ये श्लोक येतो, तर त्याच्यामध्ये हा तो आत्मा नव्हे, तो काय नाही? आत्मा नाही. तर तो म्हणून इथे मात्र आता आपला जो विषय चाललाय हा विज्ञानमय कोश आत्मा. मग ते दोन्हीला एक का नाही मांडलं? असं मुख्य शंका काय आपली? मनाला आणि बुद्धीचा दोन्हीचा मिळून एकच कोश बनवायचा होता. तुम्ही 2 कोश का तयार केले? तर तिथं परिणामाला ते अंतःकरण, कर्तृत्व आणि करणत्व याद्वारे प्राप्त होत असल्या कारणाने आम्ही काय केलेलं आहे? 2 कोश केलेलं आहे. चला.
कळालं? त्याचं लक्षणच तसं आहे ना, द्विधा. हा. अंतकरणाचं म्हणजे तैरंतकरण सर्व वृत्ती भेदन असा द्विधा हा. मनोविवर्ष रूपंशात हा. बुद्धिनिश्चयात्मक हा. बुद्धी निश्चयात्मक हा? असं अंतकरणाचं बरोबर आहे. लक्षणच तसं आहे. हा, जी निश्चयात्मक असे असलेली बुद्धी आणि करणत्व रूपाने परिणाम पावलेलं विमर्श. मन. पंचदशीतच निश्चय करणे हा बुद्धीचा धर्म असल्यामुळे हम्म. व तिच्या निश्चया वाचून देहाचा कोणताही व्यापार होत नसल्यामुळे हम्म. तिला कर्ता असे म्हणतात. बरोबर आहे. निश्चय करणे हा बुद्धीचा धर्म आहे. म्हणजे निश्चय करणे हा त्याचा धर्म झाला. विज्ञानमय बुद्धी व करण मन होते. हा, आता तिच्या निश्चयापासून देहाचा कोणताच व्यापार होत नसल्यामुळे तिला कर्ता असे म्हणतात. बरोबर आहे. त्या बुद्धीला काय म्हटलं? कर्ता. आणि मन काय सांगा आता? आणि मन हे केवळ विषयांच्या संकल्पाचे साधन असल्यामुळे विषयाच्या संकल्पाचे साधन असल्या कारणाने व मन- पंचविषय आहेत. मग त्या सगळ्या पंचविषय आहेत, त्या सगळ्या विषयांच्या मन हे संकल्पाचं साधन. म्हणजे तुम्हाला कितीतरी संकल्प धरत भाजी तयार करताना संकल्प तयार झाले. कोणती भाजी बनवायची? भेंडी बनवायची का शेवग्याची शेंग बनवायची का काल आणलेली मटकीची भाजी? तो काय केला? तो काय करतो? संकल्प. त्यानंतर नाही आता ह्याच्यातले शेंग टिकेल म्हणून शेंग आपण उद्या केली तरी चालेल. मटकी सुकलेली, जरा सुकायला लागलेली, तिला आधी करून टाकू. हा काय? निश्चय. हा. पण लगेच मुलगा आला ते म्हणले आई मला नाही आवडत मटकी. मग मला काय पाहिजे? त्याला दुसरी भेंडी पाहिजे. बरं म्हणजे ठीक आहे आता भेंडीच करून टाकू. मग मटकीचं पाव. म्हणजे तुमचे संकल्प घडतातही आणि संकल्प मोडतातही. हा. मग निश्चय ज्या वेळेला होतो त्यावेळेला बुद्धी काम करते. तर अशा प्रकारचे सगळे व्यवहार आपले चाललेले आहेत. आता त्याच्यात संकल्प विकल्प मन काम करते. मन हे केवळ विषयांच्या संकल्पाचे साधन असल्यामुळे आता हा आंतरशोधाचा भाग चालू आहे खरं तर. म्हणूनच तुम्ही शास्त्रज्ञ झाले. हे दिसतंय का हो यातलं काय तुमच्याजवळ? मन दिसाना, बुद्धी दिसाना, चित्त दिसाना नाही का? नाही का? तर आहे. कार्यानुमय. हा, तर हे कार्यान्वयता लगेच लक्षात येते. म्हणून तुम्ही जशी बुद्धी सूक्ष्म कराल ना, हे सगळं बुद्धीचं वैभव आहे. अन्य नाही. अन्य नाही तुझे. हे सगळं बुद्धीचं वैभव आहे. आणि हे जेवढं तुम्ही का याला परमार्थ म्हणतात. हे जर सोडून दिलं आणि मग दुसरा जेवढा काय बुद्धी अगदी रिकाम टेकडी ठेवून बुद्धीचा वापर न करता लोकांना परमार्थ पाहिजे. तो परमार्थ फार बहिर्मुख आहे आणि बाहेरचा परमार्थ आहे. जर बुद्धी केंद्रित होत नसेल ना, कारण तुम्हाला आत्मा हा अतिसूक्ष्म अतिंद्रिय, अतिंद्रिय म्हणण्यापेक्षा इंद्रियांच्या अतीत असं करा. परान्याहूर इंद्रियभ्य परम म्हणा मनसस्तु परा बुद्धे यो बुद्धे परतस्तु सहा. त्या बुद्धीच्याही पलीकडे असणाऱ्या कक्षेत राहणार असा. मग काय होईल ते? तर त्यावेळेला बुद्धिवृत्ती सूक्ष्म करण्याची आवश्यकता आहे. आता ज्याची होत नसेल तर त्यांना मी सांगितलेलं आहे तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा. ते नामीचं अभेद स्वरूप चिंतन करा. असं म्हणजे असं नाही की नामस्मरण करा म्हणजे कामधंदे करता करता करत राहा. तो भाग वेगळा सांगितला आहे. मूळ नामस्मरण आणि त्याला उपकाम ते. आम्ही असं नाही करत. काम मुख्य आणि मग त्याला नामस्मरण असं नाही. कामामध्ये काम काही याच्यात प्रमुख कोण आहे? नामस्मरण. हा, त्याचं काम प्रमुख करतात. हा पण त्याचा अर्थ तसा लवकर अखंड राहत नाही ना मग ते. तर असं जर गेलं तर ते बुद्धी आहे ना ती सूक्ष्म स्थिर व्हायला आणि तिची चंचलता जायला सुरुवात होईल. तिच्यात पाप असल्यामुळं कळत नाही. न कळण्याला कारणीभूत पाप आहे. म्हणजे आम्हाला नाही कळत तर तुमच्यात काय आहे? पाप आहे. मग घालवायचं कसं? नामस्मरण करा. एक तर नामस्मरण करा आणि दुसऱ्या तत्वज्ञानाचे ग्रंथ त्यांचं चिंतन अध्ययन करा. सगळ्यात सोपा काम परमार्थ हे सोड.
म्हणजे हेच करायचं, बस दुसरं काही करायचं नाही. लोक म्हणले तुम्ही बाहेरचा परमार्थ करत नाही, फिरत नाही इकडं तिकडं बोंबलत, ते म्हणले आम्हाला आवडत नाही. असं तयार व्हावी वृत्ती, त्या वृत्तीला अशी आवड तयार व्हावी की त्याला बाहेरचं काही आवडत नाही फिरायला. देव बाहेर आहे का आत आहे? आत आहे. आणि तुम्ही कुठे शोधू राहिले त्याला? बाहेर. मग बाहेर काय? तो बाहेर नाही आहे. तो बाहेर नाही असा नाही, व्यापक म्हणून बाहेर आहे. मग व्यापक तर काही एक जागा नाही ना, तुम्ही तर एक जागेवर शोधायला गेली त्याला, म्हणून तो व्यापक झाला. आता अंतर्यामी आतमध्ये असणारा तुम्हीच परमात्मा आहात. आता त्याला मी परमात्मा आहे तर मला अनुभव कसा येईल? तर बुद्धिवृत्ती सूक्ष्म करत गेल्यावर येईल, कोशांचा निराश करत गेल्यावर येईल, देहांचा निराश केल्यावर होईल. निरखित निरखित गेली पाहे तो तन्मय झाली, माऊली ज्ञानोबराय म्हणतात. सांगा एवढा श्लोक घ्या. मनाच्या संकल्पा वाचून बुद्धीला निश्चय करिताच येत नसल्यामुळे ते साधन होय. बरोबर आहे, ते साधन होय. बरोबर आहे. यांच्याकडे भिन्न भिन्न दृष्टीने पाहिले असता ही एकमेकांच्या आत व बाहेर असल्यासारखी वाटतात. म्हणजे कर्त्या वाचून कोणतेच कार्य होणे शक्य नसल्यामुळे बुद्धी ही मनाच्या आत आहे असे वाटते. बरोबर, बुद्धी ही मनाच्या आत आहे. काही वेळेला आत आहे असं वाटतं आणि काही वेळेला लगेच पाहिलं तर बाहेर आहे असं बी दिसतं. बरोबर आहे, आत बाहेर ही फिरतातच. साधना वाचून कर्त्याचा व्यापार होणे शक्य नसल्यामुळे मन हे कर्त्याच्या साधना वाचून कर्त्याचा व्यापार होणे शक्य नाही. साधना वाचून कर्त्याचा व्यापार होणं शक्य नाही. मना वाचून बुद्धीचा व्यापार घडणं शक्य नाही. कारण त्याला दाखवावंच लागेल, ते साधन ठेवावंच लागेल. तुम्हाला जर आपण कर्ता मानला आहे ना, आणि साधन ते म्हटले बा तुम्हाला आता कुठं जायचं आहे? मुंबईला. तुम्हाला मुंबईला जायचं असेल तरी तुम्हाला काय करावं लागतं? साधन करावं लागतं. म्हणून साधन पुढे येत. तसं बुद्धीचं साधन कोण आहे? तर तात्पर्य हे दोन्ही भाव परस्पर सापेक्ष आहेत. बरोबर. सारांश मन व विज्ञान हे कार्यावरून होणारे अंतःकरणाचे भेद आहे, ही गोष्ट सिद्ध झाली. बरोबर आहे. मन आणि विज्ञान हे कार्यावरून होणारे अंतःकरणाचे भेद आहे. प्रश्न काय होता आणि उत्तर काय निघालंय? एकच मानलं तर मनोमय आणि विज्ञानमय या रूपाने दोन कोश सांगण्याची जी कल्पना आहे ती अयोग्य आहे असा पूर्वपक्ष म्हटला होता. त्याला सिद्धांती सांगतायत की अयोग्य नसून आम्ही काय केलेलं आहे, जरी ते एका अंतःकरणाचे घटक असतील तरी एकात साधनता आणि एकात कर्तृत्वता प्रतीतीला येत असल्याने तिथे दोन कोश तयार केलेले आहेत. म्हणून दोन झाले आणि दोन भिन्नही तयार झाले आणि अनुभव सुद्धा आम्हाला दोन भिन्नचा येत. चला पुढे. आता संज्ञक भोक्ता, भोक्तृ म्हणजेच भोक्ता, संज्ञक म्हणजे म्हटलं जातं असा जो आनंदमय कोश, त्याचे अनात्मत्व दाखवण्यासाठी त्याचे स्वरूप सांगतात. पहिल्यांदा आता शेवटचा जो कोश आलेला आहे हे प्रकरण फार मोठं नाही, मला वाटतं संपन्न लवकर. जास्त नाही आहे त्याच्यामध्ये आणि फार सुंदर सुंदर येऊन येईल, लगेच संपल, काही विशेष नाही. 43. चला तर तेव्हा भोक्तृसंज्ञक आनंदमय कोशाचे अनात्मत्व दाखवण्यासाठी, म्हणजे अनात्मा आहे, आत्मा नाही. आनंदमय कोश हा सुद्धा अनात्मा आहे, आत्मा नाही. आणि खरं तर एवढ्या 5 कोशांचा जर तुम्ही निराश केला तर तुमची वृत्ती 100% स्थिर व्हायला पाहिजे. पण निराश केला तर, म्हणून त्याला पुन्हा पुन्हा अभ्यास करा. तुम्हाला आता सोपी सोय झालेली बी आहे, त्याच्यावरती पुन्हा पुन्हा काय करायचं ते ऐकायचं. पाठाला येण्याच्या आधी सगळा पाठ आहे ना मागं झालेले, तर ते ऐकायचे आणि मग यायचं तर तुम्हाला जास्त कळेल. आणि तुम्हाला इथं बसल्यावर कळतं, हे मला लक्षात येतं. तुमचे चेहरे सांगतात की तुम्हाला इथे बसल्यावर कळतं, पण मग नंतर सपाट का होतं तर त्याला आवृत्ती राहते, म्हणून त्याला आवृत्ती द्यायची आणि असा ग्रंथ तयार करायचा. पहा आता अनात्मत्व म्हणजे अनात्मा आहे, पण आहे आनंदमय कोश, ज्याला कारण शरीर असं म्हणतात. जसा अन्नमय कोश म्हणजेच स्थूल शरीर, तसा आनंदमय कोश म्हणजेच कारण शरीर. दोन भिन्न नाही.
मग म्हणले मग त्याला कारण शरीराला आनंदमय का म्हणायचं? त्याच्यात सत्व गुण कारणात अज्ञान आहे पण आनंदमय कोशात भोक्तृत्व आहे. काय आहे? भोक्तृत्व आहे. म्हणून एवढा भेद त्याच्यामध्ये येईल. पुढे विस्तार होणारच आहे त्याचा, पण ते आता राहिलेला विषय नंतर पाहू. कुंडली करदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ